तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। अहो ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे या देशात। आदित्य ठाकरेंकडनं कुठेतरी ट्विट करण्यात आलं की आम्ही अजूनही जागा सोडलेली नाही वगैरे। आज जर का पाहायचं तर ते उपस्थित देखील नव्हते, कुठेतरी नाराजी आहे। आज सगळे तेंडुलकरांकडे लग्न, एक तर मी उद्धवजींकडे परवाच्या दिवशी उद्धवजींना भेटायला गेले होते आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता मी पुन्हा मातोश्रीवर जाणार आहे रश्मिताई, उद्धवजी आणि आदित्य आणि सगळ्या फॅमिलीला भेटायला आज संध्याकाळी 6:30 वाजता। आणि त्याचबरोबर मी काँग्रेस पक्ष, सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीतलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक दिवस आम्ही सगळे अनेक दशकं, खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्षच त्यांच्यानंतर राजकारणात आलो, पण 6 दशकं तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे। योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला, त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत। आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते। आणि योगायोग बघा की 2006 मध्ये मी राज्यसभेत पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मला अतिशय प्रेमाने, तेव्हा बाळासाहेब हयात होते आणि माझंही इलेक्शन बिनविरोध 2006 झालं होतं। आणि आज 20 वर्षानंतर बाळासाहेब आपल्यात नाहीत, पण काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि आता जे चित्र साधारणपणे दिसतंय की सगळ्यांनीच, महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी एक समंजसाची भूमिका मांडलेली दिसते आत्ता तरी जी काय बातमी येत आहेत। आणि असं दिसतंय साधारणपणे की हे सगळं इलेक्शन बिनविरोध होईल अशी परिस्थिती, असं एक साधारण चर्चा ही मी आता आधी ऐकलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळेच पक्ष समंजसपणे आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो महाराष्ट्र होता त्याच्यात विरोधक हा आपला शत्रू नाही, ती वैचारिक लढाई आहे आणि तीच संस्कृती आज या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसते। ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, हीच तर महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे आणि ही संस्कृती जपवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायत। ही एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना पक्षाचे, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स, मी आवर्जून उल्लेख करीन, काल अखिलेशजींशीही बोलणं झालं, त्यांच्याही सहकार्याची भूमिका, भावना होती। कम्युनिस्ट पक्षाचे आमचे अनेक पदाधिकारी असतील, जयंत भाईंचाही काल फोन आला, तर त्याच्यामुळे हे सगळे 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये। याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारामतीकरांचे मी नतमस्तक होऊन आभार मानते, कारण का ही सगळी जी सुरुवात 6 दशकापूर्वी 1967 ही फेब्रुवारीमध्ये जी सुरू झाली, ती सगळी, हा सगळा प्रवास हा बारामतीकरांनी जी साथ दिली, त्या प्रत्येक बारामतीकरासमोर मी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतात सगळ्या लोकांनी जी आदरणीय पवार साहेबांना 6 दशकं साथ दिली, त्यांचे मनपूर्वक अंतःकरणातून आभार मानते। शरद पवार जर नसते तर, आणि त्याचा ऐवजी जो दुसरा चेहरा असता पवारांच्या ऐवजी, तर मात्र शिवसेनेने नक्की उमेदवार दिला असता आणि आमचेच उमेदवार जिंकून आले असते, असं शिवसेना। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आणि मी नेहमी चव्हाण साहेबांच्या विचारात काम करणारी एक कार्यकर्ती आहे। त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला तो अधिकार दिलाय आणि त्याच्यात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये। त्याच्यामुळे मतभेद भांड्याला भांडा थोडं लागलंच पाहिजे हो, नाहीतर तुमचं पण चॅनल कसं चालणार, 24 तास कसं चालवणार।